नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इतिहास. पहा, मागील पाठात आपण पाहिलं स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. या पाठामध्ये काय पाहिलं आपण? बरोबर, संस्थानांचे विलीनीकरण, त्यामध्ये जुनागडचे विलीनीकरण, हैदराबाद मुक्ती संग्राम. बरोबर, आता आपण यातील पुढील भाग पाहणार आहोत. पहा, हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचे योगदान. ओके, हैदराबाद मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाचे मोठे योगदान आहे. या लढ्यात हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्यांचे योगदान. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्राप, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे इत्यादींनी मोलाचे योगदान दिले. 14 नोव्हेंबर 1938 रोजी बघा, विद्यार्थ्यांनी उस्मानिया विद्यापीठातील वसतिगृहामध्ये वंदे मातरम म्हणण्यास प्रारंभ केला. वंदे मातरम चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले. तसेच हैदराबाद मुक्ती संग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोएब खान इत्यादी हुतात्म्य पत्करले. त्यांचे बलिदान सर्व भारतीयांना प्रेरणादायी ठरलेले आहे. पहा, हैदराबाद मुक्ती लढ्यात मराठवाड्यातील नेत्यांचा व जनतेचा सिंहाचा वाटा होता. पहा, 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात मुक्तीदिन आणि भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पहा, 15 ऑगस्ट 1947 मध्ये हैदराबाद हे स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश 15 ऑगस्ट 1947 मध्ये झालेला नव्हता. हा प्रदेश 1948 मध्ये स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला. समजलं कशा प्रकारे हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्याचे योगदान आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पाहूयात काश्मीरची समस्या. तुम्हाला माहीतच असेल काश्मीर, बरोबर? बघा, काश्मीरचा राजा हरिसिंग याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखला जातो. बरोबर ना विद्यार्थ्यांनो? ओके, म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. म्हणून हा प्रदेश देशात असावा असे पाकिस्तानला वाटत होते. यासाठी पाकिस्तान राजा हरिसिंगावर विलिनीकरणासाठी दबाव आणत होता. 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र पाकिस्तानी सैन्य टोळ्यांच्या रूपात काश्मीरात घुसले आणि काश्मीरवर हल्ला केला. या परिस्थितीत हरिसिंगाने भारत सरकारकडे मदत मागितली व 26 ऑक्टोबर 1947 रोजी इथे दिसते तुम्हाला त्यांनी मदत मागितली. त्यानंतर 26 ऑक्टोबर 1947 रोजी भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने सह्या केल्या. अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठविले गेले. 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सेनेने पराक्रम गाजवून निम्म्याहून अधिक काश्मीर मुक्त केला. काही काळात 1948 मध्ये काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. बघा, तुम्ही बातम्यांना ऐकतच असाल की तिथे पाकिस्तानी सैन्य घुसतं आणि आपल्या भारतीय सैन्याची मारामारी किंवा युद्ध होत असतं. तो काय आहे? पाक
पाक व्याप्त भाग आहे ताब्यात. दरम्यानच्या काळात 1948 मध्ये पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनोकडे नेला. बघा इथं हा युनोकडे नेला. 1 जानेवारी 1949 रोजी युद्धबंदी घोषित केली. पाकने घुसखोरी केलेला काश्मीरचा उर्वरित भाग पाक व्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. हा जो काही भाग आहे इथे दिसतोय तुम्हाला, हा जो काही भाग आहे हा पाक व्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. समजलं? आता आपण पुढे पाहूयात फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण. बघा कशा प्रकारे झाले ते आपण पाहूयात. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारतात फ्रेंचांची सत्ता, इथे दिसते तुम्हाला चंद्रनगर, पदुच्चेरी, कारिकल, यानम, माहे या प्रदेशांवर होती. तेथील रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते. हे प्रदेश भारताचेच घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावेत अशी मागणी भारत सरकारने केली. फ्रान्सने 1949 साली चंद्रनगरमधील जनतेचे सार्वमत घेतले. त्यात तेथील जनतेने आम्हाला भारतात सामील व्हायचे आहे असे सांगून भारताच्या बाजूने कौल दिला आणि अशा प्रकारे चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपविले. अशा प्रकारे भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट झाला. समजले तुम्हाला फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण कशा प्रकारे झालं ते आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. आता पाहूयात आपण गोवा मुक्ती लढा. बघा इंग्रज, फ्रेंच, निजाम यांनी भारतातील आपली सत्ता सोडल्या असल्या तरी पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिलेला होता. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागला. बघा स्क्रीनवर दिसते तुम्हाला. या लढ्यात डॉक्टर टी.बी. कुन्हा हे आघाडीवर होते. यांनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य केले. त्यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने 1928 मध्ये गोवा काँग्रेस समिती स्थापन केली व पुढे 1945 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संस्था मुंबईत स्थापन केली. 1946 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोव्यात भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल त्यांना 8 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली. त्यानंतर इसवी सन 1946 मध्ये डॉक्टर राममोहन लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. त्यांनी बंदी हुकूम मोडून गोव्यात मडगाव येथे भाषण केले. त्याबद्दल त्यांना पोर्तुगीज सरकारने गोव्यातून हद्दपार केले. त्यामुळे गोव्याच्या हद्दीत त्यांना प्रवेश करता येणार नव्हता. समजलं राममोहन लोहिया यांना. त्यानंतर गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. त्या वसाहती पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची उभारणी केली. 2 ऑगस्ट 1947 रोजी या दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. स्क्रीनवर दिसते तुम्हाला दादरा आणि नगर हवेली. या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर या इत्यादींनी भाग घेतला होता.
1954 मध्ये गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली. दिसते तुम्हाला स्क्रीनमध्ये 1954 मध्ये. ओके. या समितीने महाराष्ट्रातून सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यात पाठवला. त्यामध्ये नागगोरे, सेनापती बापट, पीटर अल्बरिया, महादेव शास्त्री जोशी, त्यांच्या पत्नी सौ सुधाताई जोशी यांनी सत्याग्रह केला व 1955 मधील गोवा मुक्ती सत्याग्रहात अनेकांनी हुतात्मा पत्करले. सत्याग्रहींवर पोर्तुगीज सरकारने अमर्याद जुलूम व अत्याचार केले. यामुळे भारतातील लोकांची मते पोर्तुगीज सत्तेविरुद्ध जास्तच प्रक्षुब्ध झाली. गोव्यातील स्वातंत्र्य लढ्याने उग्र स्वरूप धारण केले. परिस्थिती जास्तच गंभीर बनू लागली. भारत सरकार पोर्तुगीज सरकारशी चर्चा विनिमय करून तोडगा काढण्यासाठी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. मात्र त्याला पोर्तुगीज सरकार दाद देत नव्हते. शेवटी भारत सरकारने नाईलाजाने लष्करी बलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 1946 मध्ये सरकारने गोव्यात भारतीय लष्कर घुसविले. काही दिवसांच्या युद्धानंतर पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. बघा, 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. त्याचे भारतात विलीनीकरण करण्यात आले. दिसते तुम्हाला, त्याचे भारतात विलीनीकरण करण्यात आले. अशा प्रकारे भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ तसेच डॉक्टर टी बी कुन्हा यांसारख्या लोकांच्या प्रयत्नातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने पूर्तता झाली. समजला तुम्हाला हा भाग? ओके. भूमीवरून साम्राज्यवादाचे उच्चाटन झाले आणि संपूर्ण संस्थानेही भारतात काही विलीन झाली. याच्यामध्ये डॉक्टर वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर टी बी कुन्हा यांचे योगदान होते. बघा आता प्रश्न. वंदे मातरम चळवळीद्वारे विद्यार्थी टिंबटिंब मुक्ती लढ्यात सहभागी झाले. कोणत्या मुक्ती लढ्यात बरं सांगा? आठवा बघू. रिमेंबर इट. कोणत्या मुक्ती लढ्यात? वंदे मातरम चळवळीद्वारे विद्यार्थी कशामध्ये? हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले. काश्मीर संस्थानचा राजा टिंबटिंब याने स्वतंत्र राहण्याचे ठरविले होते. कोण होता काश्मीर संस्थानाचा राजा? आठवा. बरोबर, हरी सिंग. टिंबटिंब रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. कधी मुक्त झाला बरं? बरोबर, 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. समजलं? काय पाहिलं आपण? हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचे योगदान, त्यानंतर फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण, त्यानंतर गोवा मुक्ती लढा. आता बघा स्वाध्याय आहे तो लिहून घ्या. प्रश्न पहिला. गोवा मुक्ती लढ्यातील डॉक्टर टी बी कुन्हा यांचे योगदान स्पष्ट करा. प्रश्न दुसरा. हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा. धन्यवाद.